आदरणीय सन्माननीय मच्छिंद्र घरत सरांचा देखील स्वागताने सन्मान केला जाईल। मी विनंती करतोय धर्मेंद्र तांगडी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागताने सन्मान करायचा आहे आणि काटेई संघाचे ते सर्व आहेत आदरणीय सन्माननीय मच्छिंद्र घरत यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल आणि त्यांना विनंती करतोय या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। मी धर्मेंद्र तांगडी यांना विनंती करतोय आपण लगेच स्वागताने सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे। थँक्यू सो मच। यस आणि पहिलाच चेंडू आपण पाहतोय भिरकावून दिलेला आहे मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार। मच्छिंद्र घरत यांचं स्वागत आणि सन्मान आपण व्यासपीठावर पाहतोय धर्मेंद्रजी तांगडे यांच्या शुभ हस्ते। मित्रांनो तुम्ही पाहतायत मैत्री चषक 2025 एक महत्त्वपूर्ण सामना चौथा हिरवा माणकोळे आणि जय बजरंग गोडसे या दोन संघामध्ये अतिशय महत्त्वाची लढत आहे। ही पहिल्या फेरीतील तिसरी लढत आपण पाहतोय। राऊंड द विकेट गोलंदाज यावेळी मात्र स्टेप आउट होऊन खेळले होते, अंदर रॅस केला होता, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक हरकतमध्ये येतोय। पहिल्याच चेंडूवर आक्रमण केलं होतं आणि पहिल्याच चेंडूला भिरकावून दिलं होतं। बॅट्समॅन गणेशने 6 धावांसाठी 7 धावा धावफलकावर लागलेले आहेत। देवानंद भोईर गोलंदाजीची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे, मात्र त्यांच्या दुसऱ्या चेंडूवर आपण पाहतोय तिसऱ्या चेंडूवर श्रीराम आहेत तिसऱ्या चेंडूवर चौकार येतो आणि चौकाराने धावसंख्या धावफलकावर 7 लागतीये 11 लागतीये। पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर 4। टॉस मानकोली संघाने जिंकली होती, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं। का लाजवाब आपण पाहतोय नीट अँड क्लीन टेलिकास्ट ओम फोटोच्या माध्यमातून। अनिल केणी प्रोप्रायटर जबरदस्त सुधारणा केलेली आहे। खेळण्याचा प्रयत्न नाही, शरीरापासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, कडू सरांचा इशारा येतो वाईडचा। नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडलं की लगातार 2 मॅच टाय झाल्या। फुलटॉस चेंडू इथे मात्र चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आणि फुलटॉस चेंडूवर इथे फुल टोल वसूल करता आलेला नाहीये, फलंदाज बाद। चेसिंग कंपल्सरी असल्यामुळे फिल्डिंग करणारी टीम निश्चितच जिंकली। पहिल्या सामन्यात तब्बल 59 धावा करून देवा टावरे यांच्या टीमने बंद्रा मारुती काल्हेर संघासमोर तब्बल 60 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं आणि पॅनल्टी खरं म्हणजे देवा टावरे यांच्या टीमने हरवलं नव्हतं बंद्रा मारुती काल्हेर संघाला, तर पॅनल्टीने 2 धावांच्या पॅनल्टीने हरवलं होतं। आपल्या आगरी भाषेत म्हटलं जातं की एक शेंबरी नसली तर बाजार भरायचा राहत नाही, मात्र एक खेळाडू नसला की किती नुकसान होते ते आज तुम्ही बंद्रा मारुती काल्हेर संघाला विचारा। अगदी इक्वल झाली होती आणि सामना पराभूत झाले होते। ज्ञानेश्वर मात्र येतो ऑन द राईस खेळलेले, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते आणि सिंगल आली। सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर आता लागतीये ती 13। दुसऱ्या सामन्यात ही तेज घडलं, 41 धावांचं लक्ष्य होतं अध्यक्षांच्या संघाला, मात्र ते 41 धावांचं लक्ष्य पार करता आले नव्हतं। पुन्हा एकदा टाय सामना आणि बॅक टू बॅक दुसरा सामना टाय झाला होता। निकीच गंगामाता गुंदवली संघाने तो सामना जिंकला होता। राऊंड द विकेट गोलंदाज लॉफ्टेड शॉट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिड विकेटचा निश्चितच हरकतमध्ये एसके तिथे होते आणि जबरदस्त झेल आणि आणखी एक फलंदाज फेल। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि निश्चितच
खेळाडू कमी असल्या कारणाने इथे चौटायरवा माणकोळी संघाला 2 धावांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागतोय. या 2 धावा मी गोडसेच्या धावसंख्येमध्ये ॲड करतोय. धावसंख्या सुधारित धावसंख्या झालेली ती 15-15. चौटायरवा माणकोळी संघ गावदेवी स्पोर्ट पूर्णा संघासह नंबर 5 वर रँक करतोय. या संघाकडे एक विजेतापद, एक उपविजेतापद आणि एक तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर गावदेवी स्पोर्ट पूर्णा संघाकडे एक विजेतापद, एक उपविजेतापद आणि एक तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. संयुक्तरित्या हे दोन्ही संघ नंबर 5 वर रँक करत आहेत. नेक्स्ट मॅचसाठी मी विनंती करेन स्वराज्य स्पोर्ट कशेळी आणि गावदेवी स्पोर्ट काटेई. जय बजरंग गोडसे संघ संयुक्तरित्या आई जोगेश्वरी जून अंदुरकी संघासह नंबर 13 वर रँक करतोय. या संघाकडे एक उपविजेतेपद आहे आणि आई जोगेश्वरी जून अंदुरकी संघाकडे एक उपविजेतेपद आहे. अशा प्रकारे आपण पाहतोय नंबर 5 आणि नंबर 13 मध्ये ही लढत. योगेश दळवी दुसऱ्या षटकासाठी पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला होता. नाराज आहे स्वतःवर फलंदाज, कारण त्याला माहीत होतं की थोडा जर बॅटवर चेंडू व्यवस्थित आला असता तर डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक नाही आहे. कव्हर आणि थर्डमॅन यांच्यामध्ये मोठा गॅप आहे. हलक्या हाताने चेंडूला फक्त ढकलण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अतिशय महत्त्वाचं असतं चांगल्या फलंदाजाला स्ट्राईक देणं, कारण 24 चेंडूंचा फक्त खेळ असतो. तुमच्याकडे 24 चेंडू शिल्लक असतात आणि या 24 चेंडूमध्ये किमान 15 ते 16 असे चेंडू असतात जे तुमच्या चांगल्या फलंदाजाला खेळायला देणं खूप महत्त्वाचं असतं आणि तोच प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. योगेश खाली राहणारा चेंडू, क्या बात आहे. खेळपट्टी जरी पाटा असली, सपाट असली, मात्र त्या खेळपट्टीचा व्यवस्थित तुम्ही उपयोग करून घेतला, टप्पा व्यवस्थित ठेवला, जर बोटांची जादू दाखवली तर तुम्ही कमाल करू शकता. हे योगेश दळवीने दाखवून दिलेले लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यस, आणखी एक चांगला चेंडू. इथे मात्र अनिमन बॉन्स बघितलं बघा. या अगोदरचा टप्पा जो होता तो फुलर लेन, त्यानंतर थोडा अकूट ठेवला चेंडू, थोडा उचली दिलेला चेंडू. क्या बात आहे. योगेश दळवी पूर्ण अनुभव पणाला लावताना, कारण त्याला माहिती आहे माझ्या संघामध्ये फक्त 9 खेळाडू आहेत आणि त्यांच्या जीवावर खेळायचं आहे. फुलटॉस चेंडूला स्वंग करण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, मात्र झेल सुटतोय आणि 2 धावा पूर्ण. या 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर होईल ती 18-18. दुसरं षटक मार्ग असते. पहिल्याच षटकात 13 धावा आल्या होत्या, 2 फलंदाज बाद झाले होते. दुसऱ्या षटकात आतापर्यंत 5 धावा आलेले आहेत. चांगली गोलंदाजी करतोय, कमालीची गोलंदाजी करतोय योगेश दळवी. ड्राईव्ह केलेला बॉलर बॅक ड्राईव्ह, इथे मात्र थेट यष्ट्यांवर फेक आणि फलंदाज धावबाद.
साठी नंदनवन असली, तुमच्या बोटांची करामत दाखवली, रात्रीच्या वातावरणाचा फायदा उचलला, शांत खेळपट्टीचा उपयोग करून घेतला तर तुम्ही खरोखरच यशस्वी ठरू शकता गोलंदाजीसाठी. अविनाश बन्नाड गोलंदाजी करताना आणखी एक चांगला चेंडू, यावेळी मात्र शरीरावर आदलून चेंडू यष्टीरक्षकाकडे गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. ओव्हरथ्रो इथे अजून तिथे तू मैमै सुरू होती. बघूया पंच काय निर्णय देतात. पंच यस, फलंदाज बाद. आणि अशा प्रकारे आणखी एक विकेट या ठिकाणी डाऊन झालेली आहे जय बजरंग गोरसे संघाची. मारुती काल्हेर, वीर तानाजी दापोडे, गावदी स्पोर्ट पूर्णा, चौथा हिरवा मानकोली हे सर्व संघ एक विजेतापदासह पुढील क्रमांकावर आहेत. टॉप एज लागली, चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये जातोय, लॉंग स्टॉप सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. यस, आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, कोई मौका नाही. इथे मात्र येतोय चौकार. झालेला आहे कधीचाच. खाली राहणारा चेंडू, फुलर लाईन चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिला. बॅट्समन शोधतोय आपला फॉर्म, बॅटमन शोधतोय की बॉलला कसं मी तटावेन, मात्र त्याचे प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरत आहेत. कमालीची गोलंदाजी हॉपवाली दिलेली आहे. फ्लायटेड चेंडू, लॉप करण्याचा प्रयत्न आणि मात्र या ठिकाणी डॉट चेंडू. आणि अशा प्रकारे 3 षटकं संपत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा 8च्या सरासरीने पूर्ण केलेल्या आहेत जय बजरंग गोरसे या संघाने. ज्ञानेश्वर मुकादम खेळपट्टीवर आहेत, त्यानंतर शरद खेळपट्टीवर आहेत. उर्वरित एका षटकामध्ये किमान 16-17 धावा त्यांना धावफलकावर लावाव्याच लागतील, तर आणि तरच इथे त्यांचा टिकाव लागू शकतो. स्वराज्य स्पोर्ट कशेळी संघाचे कॅप्टन तसेच प्रतिनिधी या लगेच खरं तर कॅप्टन या टॉससाठी, कारण 4 षटकांच्या समाप्तीनंतर लगेच टॉस करणार आहोत आपण. काटे संघ इथे उपस्थित झालेला आहे कधीचाच. दोन्ही संघाचे कॅप्टन या अगोदर नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या इतिहासामध्ये प्रथमच स्वराज्य कशेळी संघाने एक विक्रम केला होता. अगदी फ्री एंट्री टुर्नामेंट, 1 रुपया फक्त एंट्री फी घेऊन स्पर्धा आयोजित केली होती. आणि नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या 14 ते 15 वर्षाच्या इतिहासामध्ये हे प्रथमच घडलं होतं. त्याबद्दल या संघाचंही खूप खूप अभिनंदन.
जिल्हा प्रमुख चषक 2025 अशी ती स्पर्धा होती. क्या बात आहे, किती चेंडू डॉट केले आतापर्यंत. जर बघितलं तर 9 चेंडू आतापर्यंत गोरसई संघ डॉट खेळतोय, म्हणजे जवळजवळ 1.5 षटक डॉट खेळतोय. शरदच्या बॅटला 3 चेंडू लागलेले नाही आहेत. हे खूप धोकादायक ठरू शकतं, खूप नुकसानदेह ठरू शकतं. लॉफ्टेड शॉट आहे, ते मात्र फोर्स केलेला आहे, ताकद वापरलेली आहे, परंतु ताकदीचा जास्त फायदा होणार नाही आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेवर एक चांगला झेल आणि खेळी संपुष्टात येते. विजय वेलकम. जयेश पाटील स्वराज्य युवा प्रतिष्ठान संघाचे कॅप्टन विद्याधर हणवटे, आपणास विनंती असेल आपण लगेच संपर्क साधा. विद्याधर हणवटे, वेलकम. जयेश पाटील स्वराज्य युवा प्रतिष्ठान संघाचे कॅप्टन, आपलंही स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. नितेश खेळपट्टीवर येणार, एज लागली मात्र धाव मिळणार नाही आहे. भन्नाट सुरुवात केली होती, पहिल्या चेंडूवर षटकार. 9 खेळाडू जे रिंगणामध्ये होते त्यांचा फायदा उचलला होता. चांगली सुरुवात, अगदी कॉन्फिडंट वाटत होती बॅटिंग, परंतु पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर पूर्णपणे कोसळलेला आहे जय बजरंग गोरसई हा संघ. आणखी एक डॉट, 11वा चेंडू डॉट, म्हणजे पूर्ण इनिंगचा जर विचार केला तर निशांत तब्बल 2 षटकं डॉट खेळत आहेत. तुमच्या धावा ज्या झालेल्या आहेत त्या धावा फक्त 2 षटकामध्ये झालेल्या आहेत. आतापर्यंत धावसंख्या किती? 24 धावसंख्या स्थिर आहे. लॉफ्टेड शॉट, बॉलर राईट ड्राईव्ह, सिंगल तर मिळेल. दुसऱ्या धावेचा होईल प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धाव बाद. चेंडू शिल्लक आहे, धावसंख्या 25 वर पोहोचलेली आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेळे आणि गावदेवी काटे या 2 संघामध्ये. दोन्ही संघांच्या नावावर एक विजेतेपद या सीझनमध्ये आहे. कार्पेट ड्राईव्ह, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू आहे, सिंगल मिळेल, दुसरीचा प्रयत्नही होईल आणि यस दुसरी धाव ही पूर्ण केली जाईल. तिसऱ्या धावेचा आता प्रयत्न होतो. ज्ञानेश्वर मुकादम शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहिले. मला वाटतं 1 चेंडू नाही 3 चेंडू खेळले त्यांनी. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता परंतु तिसरी धाव घेताना फलंदाज धाव बाद. चार षटकामध्ये झालेले 24 चेंडूमध्ये 28 धावांचं टार्गेट लक्ष्य. इथे चौथा हिरवा माणकोली संघाने फक्त 9 गड्याने हा संघ सामना खेळतोय. बघा जिद्द कशी असावी मित्रांनो. यस, आणि हा ॲनालिसिस तुम्ही तुमच्या टी व्ही स्क्रीनवर मोबाईल स्क्रीनवर पाहू शकता.
स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघ नंबर 1 वर रँक करतोय. 5 विजेतेपद, 2 उपविजेतेपद आणि 1 सुपर 6, 8 ट्रॉफ्या त्यांच्याकडे आहेत. त्यानंतर जय कालिका माता कालवाड संघ 3 विजेतेपद, 1 उपविजेतेपद, 4 ट्रॉफ्यांसह दुसऱ्या क्रमांकावर. बंद्रा मारुती काल्हेर संघ 1 विजेतेपद, 2 उपविजेतेपद आणि 1 थर्ड प्राइज 4 ट्रॉफ्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. वीर तानाजी दापोडे संघ 1 फायनल, 2 सेमीफायनल चौथ्या क्रमांकावर आहे. आणि गावदी स्पोर्ट पूर्णा, चौथा हिरवा माणकोली हे 2 संघ नंबर 5व्या क्रमांकावर आहेत. 3 ट्रॉफ्या त्यांच्याकडे आहेत. स्वराज्य स्पोर्ट कशेली आणि गावदी स्पोर्ट काटेई हे संघ नंबर 6व्या आणि 7व्या क्रमांकावर. जय बजरंग कारिवली एका अंतिम विजेतेपदासह, तसेच सिद्धिविनायक अंजूर संघ एका अंतिम विजेतेपदासह नंबर 8 वर रँक करतायत. पवनपुत्र वडपे, सोनादेवी टेमघर, जयनुमान सरवली, जोशीलेन भादवड ए हे संघ 9, 10, 11, 12 क्रमांकावर आहेत. 13 क्रमांकावर जय बजरंग गोरसई, आई जोगेश्वरी जुनांदुर्की, 14व्या क्रमांकावर नंदकिशोर खारबाव, 15व्या क्रमांकावर नितोफान पिंपलास आणि 16व्या क्रमांकावर सचिन स्पोर्ट पूर्णा. असं हे ॲनालिसिस आपल्यापर्यंत या पूर्ण सीझनचं मित्रांनो. आणि ज्याप्रमाणे स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघ 5 विजेतेपदांसह नंबर 1 वर आहे, त्याचप्रमाणे दीपक मडवी 5 मॅन ऑफ द सिरीज, 2 बेस्ट बॅटर आणि 1 बेस्ट बॉलर, तसेच 1 सिक्सर किंग अशा 10 ट्रॉफ्यांसह हार्ट ऑफ सिटी दीपक मडवी नंबर 1 वर ऑलराऊंडर म्हणून रँक करतोय. रेग्युलर क्रिकेटमध्येही नंबर 1 वर आणि आताही 40+ क्रिकेटमध्येही दीपक मडवी 7व्या आसमानवर. जसं तर 28 धावांचं टार्गेट आहे चौथा हिरवा माणकोली संघासमोर. या सीझनमधील सर्वोत्कृष्ट सेमीफायनलचा सामना नितेश बघितला होता. स्वयंभू स्पोर्ट पायगाव आणि चौथा हिरवा माणकोली या संघामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2025 या स्पर्धेमध्ये 1 चेंडू 1 धावेची गरज होती चौथा हिरवा माणकोली संघासाठी. खरं तर जुन्या आठवणी उगाळून काढणं नवीन प्रवासाला तितकं चांगलं नसतं. तर तो सामना अगदी सेमीफायनलचा सामना सर्वोत्कृष्ट जिंकला होता तो स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाने. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये बदल करूया. समालोचन कक्षामध्ये निश्चितच बदल होतोय. निशांत समालोचन कक्षामध्ये सज्ज होतात. वेलकम निशांत. धन्यवाद ज्ञानेश्वरजी चिकडे सर. 28 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी चौथा हिरवा माणकोली या संघाची आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर गोलंदाजी करत असताना इम्प्रेस केलं. योगेश दळवीच्या षटकामध्ये 3 धावा, पहिल्या षटकामध्ये जर पाहिल्या तर धावा आल्या होत्या 13 धावा आणि 2 धावा पॅनल्टीच्या, एकंदरीत 15 धावा आणि तदनंतर धावा अगदी थांबल्या या मॅचमध्ये. 28 धावांचं टार्गेट. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर योगेश दळवी हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या सोबतीनं फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना श्रीराम हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि षटक क्रमांक पहिलं गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती प्रवीण हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 28 धावांचं टार्गेट. इथून एकाला धावा बनवायच्या आहेत तर एकाला धावा रोखायच्या आहेत. या मॅचमध्ये जय बजरंग गोरसई या संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. 28 धावा जरी असल्या ना तरी या धावांवरती गोरसई संघ फाईट करू शकते. त्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल, विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल आणि खऱ्या अर्थाने इनिशियल ओव्हरमध्ये सातत्याने धक्के द्यावे लागतील चौथा हिरवा माणकोली या संघाला. आणि ते कार्य मैदानावरती गोलंदाज
प्रवीणला करावं लागेल या मॅचमध्ये. गोलंदाज प्रवीण षटक क्रमांक पहिलाच बॉल या मॅचमध्ये. राऊंड विकेट. हो यावेळी चेंडूला हुक केलाय. मिसक्यू हुक शॉट पाहायला मिळतो. फाईन लेगला शतरक्षक आहे तिथे प्रयत्न करतोय परंतु त्याला बीट करून बॉल सीमारेषेच्या जवळ जातोय. बॅकअप चांगला आहे आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा योगेश दळवीच्या खात्यामध्ये आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली ती 2 या आकड्यावरती. 28 धावांचं टार्गेट आहे त्यामुळे इथे या मॅचमध्ये प्रत्येक पाऊल आणि प्रत्येक चेंडू अलगदपणे टाकावं लागेल. दबाव निर्माण करावा लागेल फलंदाजांवरती कारण पहिल्या डावामध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली होती चौटाईरवा मानकोली. आज कमी खेळाडूंसोबत हा संघ मैदानावरती उतरला परंतु गोलंदाजीमध्ये दमखम दाखवली या संघाने. हो यावेळी चेंडूला पुल केला. पॉवरफुल स्ट्रोक योगेश दळवीच्या बॅटमधून. बॉल सीमारेषा ओलांडतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 वाला षटकार. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळतोय फलंदाज योगेश दळवीच्या बॅटमधून आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना षटकार पाहायला मिळाला. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावरती. सिराजी शेख यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. टीम 94 कामन या संघाच्या माध्यमातून रेग्युलर क्रिकेट खेळत असताना आपण सिराज शेख यांना पाहिलं आहे आणि त्यांचं आगमन या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. इथून जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील. पॉवर प्लेचं षटक आहे. इनिशियल ओव्हरमध्ये गोलंदाज प्रवीणच्या विरोधात आक्रमण केलं. योगेश दळवीनं प्रभावित केलं या मॅचमध्ये. विथ द बॉल विथ द बॅट चांगला परफॉर्मन्स त्याने दिला. चांगली कामगिरी तो करतोय आणि सुरुवातीपासून अटॅकिंग क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. राऊंड विकेट. प्रवीण खोलात टाकला होता. विकेट करण्याचा प्रयत्न. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. प्रवीणनं या चेंडूवरती कमबॅक केला. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. बॅट्सविंग अप केलं होतं परंतु इथे जर पाहिलं तर एक्झिक्यूट करता आलं नव्हतं या स्ट्रोकला आणि इथे चेंडू डॉट आला. राऊंड विकेट. प्रवीण पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. यावेळेस पाहिलं तर समोरच्या दिशेने हॅमर्ड केला. लॉंगनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. वाईट ऑफ लॉंगनला फिल्डिंग चांगली. फक्त सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. 28 धावांचं माफक आव्हान आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा प्रवीणने खर्च केल्यात. राऊंड विकेट. हो यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. बॅटचे एज लागले की काय परंतु नाही. पंचांनी स्पष्ट नकार दर्शवला. इथे चेंडू डॉट आला. आज जर पाहिलं तर ज्ञानेश्वर मुकादम यांना देखील तुम्ही ॲक्शनमध्ये पाहता. मागील काही दिवसापासून जर पाहिलं तर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये ते सातत्याने पाहायला मिळत आहेत. आज मैदानावरती क्रिकेट खेळताना त्यांना तुम्ही पाहताय. यावेळेस पहिला ते बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच आणि गॅपमध्ये केले. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. थोडेसे बॅकफुटला गेले. स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि कव्हर क्षेत्रामध्ये फटका खेळला होता. श्रीराम यांच्या बॅटमधून हा चौकार आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 28 धावांचा पाठलाग करत असताना चौटाईरवा मानकोली या संघाने फलकावरती धावा जोडल्यात त्या 14 धावा. काय जबरदस्त सुरुवात राहिली आहे. येणारे 18 चेंडू आणि आता मात्र 14 धावांची आवश्यकता. एकतर्फी सामना पाहायला मिळतो परंतु क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. या षटकामध्ये विकेट घेतल्या दबाव टाकला ना तर गोडसेई संघ देखील या मॅचमध्ये कमबॅक करू शकते. या मॅचमध्ये 14 धावा दाफलकावरती. श्री समर्थ मोटर्स यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी त्यांचा देखील आभार. तदनंतर आदरणीय सन्माननीय महेंद्र पाटील डोंगरीपाडा यांच्या माध्यमातून इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिलेली आहे त्यांचा देखील आभार. तदनंतर आदरणीय अवधेश सिंग यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य त्यांचा देखील आभार. तदनंतर सुरेश बनसोडे यांचा देखील आभार. त्यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य. तदनंतर सालिम मनियार यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य त्यांचा देखील आभार. तदनंतर अकबर शेख यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य त्यांचा देखील आभार.
यावेळेस पाहिलं तर थोडेसे बॅकफुटला गेले, स्क्वेअर क्रिजरमध्ये चेंडूला खेळलेत, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली. योगेश दलवी दुसरी धाव घेण्यासाठी वेगाने आलेत आणि 2 धावा कंप्लीट करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती नितीन यांना तुम्ही पाहताय, परंतु योगेश दलवी जबरदस्त बॅटिंग करतायत. पहिल्या षटकामध्ये त्यांच्या बॅटमधून षटकार पाहिला आणि सिंगल डबल्स देखील घेत आहेत ते. यावेळेस देखील शफल क्रॉस झाली होती, थोडीशी ट्रिगर मोमेंट घेतली होती आणि ते एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 17 या आकड्यावरती. पूर्णपणे डॉमिनेट केलं पहिल्या डावामध्ये. चौटाईरवा मानकोली संघाने धारदार गोलंदाजी केली. खरं तर कमी खेळाडू संघामध्ये होते, परंतु त्याचा अजिबात विचार केला नाही. लेंथ आणि लाईनवरती गोलंदाजी सातत्याने केली, फलंदाजांना रेट केलं आणि सातत्याने विकेट घेतली आणि तो दबाव पहिल्या डावामध्ये गोरसी या संघावरती जाणवला. यावेळेस थोडीशी फ्लाईट दिली होती, कमी गतीने चेंडू टाकला होता. विकेट करण्याचा प्रयत्न श्रीराम याने केलाय आणि त्यांच्या विरोधात हा चेंडू डॉट आलाय. नितीन बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकामध्ये थोड्या धावा थांबलेत. इथे देखील विथ द टर्न विथ द बाउन्स, क्या बात आहे, जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये अगदी पाहावं लागेल ज्या पद्धतीने चेंडू टाकलाय. विथ द टर्न विथ द बाउन्स, एक अँगल बनवला होता, जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस पाहिलं तर बॅकफुट पंच करत असताना हवेत खेळलेत. कव्हर क्षेत्रामध्ये डीपमध्ये फिल्डर आहे तिथे. फिल्डिंग चांगली आणि इथे फक्त सिंगलच मिळते. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 18 धावा धावफलकावरती. फक्त आणि फक्त 10 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 18 धावा धावफलकावरती जोडल्यात चौटाईरवा मानकोली या संघाने. योगेश दलवीच्या बॅटमधून आणखीन एक घनागती स्ट्रोक. बॉल सीमारेषा ओलांडतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय षटकार. या टीमला खऱ्या अर्थाने बॅटिंग करत असताना कमी धावांवरती हा संघ थांबला आणि इथून जर पाहिलं ना तर गोलंदाजीमध्ये देखील फारशी दमखम दाखवता आलेली नाही आहे. यानंतर होणारा सामना स्वराज्य स्पोर्ट्स कशेली आणि गावदेवी काटई या 2 संघामध्ये. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. जास्तीचा वेळ खर्च करू नका. स्वराज्य कशेली आणि गावदेवी काटई, कारण काटई संघ याहीपेक्षा जास्त वेळ आपण खर्च केला 2 मिनिटं नियमाचं उल्लंघन करू नका. तुमच्या कॅप्टनला तसे सर्वांना माहीत आहेत नियम. स्वतः कॅप्टन आहेत तुम्ही, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं नियमाचं उल्लंघन करू नका. थँक्यू सो मच. केला तर आपल्याला पॅनलाइज करण्यात येणार आहे. सो प्लीज लवकर या टॉस करण्यासाठी. यानंतर आपला सामना असणार आहे, कारण जास्तीचा वेळ प्लीज खर्च करू नका, कारण आपण रजनी क्रीडा स्पर्धा खेळतोय आणि त्यामुळे वेळेचे नियोजन करणं फार गरजेचं आहे आणि ते कार्य या क्रीडा स्पर्धेमध्ये तुम्हाला करावं लागेल. 24 धावा धावफलकावरती 4 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पाहिलं तर बेगीट करण्याचा प्रयत्न, परंतु कव्हर पॉईंटला फटका खेळलेत आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. श्रीरामच्या बॅटमधून 1 धाव येते. श्रीरामच्या खात्यामध्ये आणखीन 1 धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 25 या आकड्यावरती. शरद यांना तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती. शरद हा गोलंदाज, कारण इथून जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. जबरदस्त सामना पाहायला मिळतो. खरं तर चौटाईरवा मानकोली काय जबरदस्त कामगिरी केलेली आहे. योगेशच्या बॅटमधून आणखीन एक प्रहार पाहायला मिळतोय बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणि 4 धावांसाठी येतोय चौकार. हा विजयी चौकार योगेश दलवीच्या बॅटमधून. सामना इथे जिंकलेला आहे चौटाईरवा मानकोली या संघाने. अभिनंदन अभिनंदन चौटाईरवा मानकोली. हार्ड लक, टफ लक,
जय बजरंग गोडसे हाडलक ज्ञानेश्वर मुकादम. चला काटेई संघाचा कॅप्टन आपण लगेच यायचं. याही पेक्षा जास्त उशीर जर आपण केला तर आपल्या संघाला पॅनल्टी देण्यात येणार आहे, कारण सामना थांबलाय. कारण पुढच्या 2 मिनिटांमध्ये तुमचा जर संघ आला नाही तर आपल्या संघाला पॅनल्टी देण्यात येणार आहे, कारण स्वराज्य कशेली संघाचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. चला बी फास्ट. गावदेवी स्पोर्ट्स काटेई संघाचा कॅप्टन, तुम्ही रजनी क्रीडा स्पर्धा खेळताय त्यामुळे जास्तीचा उशीर करू नका. लगेच या टॉस करण्यासाठी योगेश दलवी आमच्या व्यासपीठावरती या आणि तुम्हाला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येणार आहे. ज्या पद्धतीने बॅटिंग केली, गोलंदाजी करत असताना कमी